अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार आहे। प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणारे त्र्यंबकेश्वर विश्वस्त मनोज थेटे यांच्याकडून वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर खुलासा करण्यात आलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाचं आयोजन असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची विश्वस्त मनोज थेटे यांनी माहिती दिली आहे। त्र्यंबकेश्वरच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेतला होता। जयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते नमः। मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मनोज विनायक थेटे। आम्ही यावर्षी देखील महाशिवरात्रीचा उत्सव हा नित्य नियमित प्रमाणे दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत। या वर्षी देखील हा उत्सव 3 दिवसाकरता साजरा करण्यात येणार आहे। त्यामध्ये 25 तारखेला बासरी वादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। त्याच पद्धतीने 26 तारखेला नटराज अकॅडमी पुणे यांचे कलाकार यांच्या वतीने कथ्थक व भरतनाट्यम याचा कार्यक्रम आहे व तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांना प्राधान्य म्हणून नटराज अकॅडमी व दीक्षितांची अकॅडमी यांचा देखील कथ्थकाचा कार्यक्रम आमच्याकडे आहे। त्याच अनुषंगाने 26 तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणे करता जाणार आहे। त्या गाव प्रदक्षिणेमध्ये जाण्याकरिता पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे। अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात। या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील सारेगमपचे लिटर चाम जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। त्याच्या मागच्या वर्षी नीलाद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या